त्यांनी त्यांचं बाळ गमावलं ताईमुळे। त्या किती वर्षांनी आई होणार होत्या। हो ना। खरं तर ताईनी स्वतःहूनच दुर्गाताईंपासून लांब राहायला हवं होतं, कारण तिलाही माहितीये की ती जिथे जिथे जाते तिथे काही ना काहीतरी गोंधळ होतोच। नाहीतर काय? पण तिच्या या वेंधळ्या स्वभावामुळे कोणाच्या तरी आयुष्यावर इतका मोठा प्रसंग येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं। तसं कसं आहे ना देऊ, हे सगळं ना या कालिंदीमुळे झालंय। या कालिंदीने ना माझ्या लीलावर अन्याय केला आहे। कारण नसताना चुकीचे आरोप लावले तिच्यावर। हिला सांगून काही उपयोग नाही। पण रेवू, आज तू सुद्धा। हो, मी सुद्धा। कारण मला आज कळलं की ताईला सतत आई का ओरडायची ते, आणि तरी तिच्यावर काही परिणामच झालेला नाहीये। नशीब माझं रेऊ, माझंच नशीब ग बाई। इतक्या वर्षांनी का होईना पण तुला मी काय म्हणते ते आज पटलंय। तेव्हा गणपती बाप्पाला 11 नारळ वाहते आता। रेऊ, बरोबर बोलतेस तू। हे बघ रेवू बाळा, लीलाच्या बाबतीत ना असं मनात आकस ठेवू नकोस। दुर्गा मॅडमच्या बाबतीत जे काही घडलं ना ते दुर्दैवी होतं, पण त्यात माझ्या लीलाची काही चूक नाहीये ग। चूक आहे बाबा, तिची चूक आहे। हो, मला ना खरं तर आता ताईवर प्रचंड राग आलाय। एवढी मोठी चूक घडल्यावर एखादीने काय केलं असतं? दुर्गाताईंच्या पायात पडून रडून माफी मागितली असती त्यांची। पण नाही, ती काय करतेय, ती आपल्यावरच कसा अन्याय झालाय हे दाखवत लोकांकडनं सिंपथी मिळवतीये। शी, नाही बाबा, ह्यासाठी मी ताईला कधीही माफ नाही करू शकत, कधीच नाही। बरोबर आहे, कधीच माफ करायचं नाहीये आणि तू तर करूच नकोस। अगं, केवढी मोठी चूक झाली लीलाकडून, त्यासाठी तिला शिक्षा व्हायलाच हवी। आणि तुला तर माहितीच आहे, लहानपणापासून इतक्या शिक्षा भोगल्यात की आता तिला काही वाटतच नाही। छोट्या मोठ्यात तू एक काम कर, तू एजंटशी बोल, त्यांना नीट समजाव। आणि त्यांनी लीलाला जे शेअर्स वाटलेत ना ते काढून घे तिच्याकडून। तिची तेवढी कुवत नाहीये, लक्षात येतं ना? ही मोठी शिक्षा ठरेल तिला, कळलं का रेऊ? कालिंदी काय? मी गप्प बसाव, मी बोलते ना रेऊशी। ते घरात परिस्थिती काय आणि तुम्ही असं वागताय? दुर्गा वहिनींचा मी एक वेळ समजू शकतो, त्या दुःखात आहे, पण तुम्ही जे काय वागताय, जे काय करताय ना ते बरोबर नाहीये, कळलं? दादा रे, या इतक्या खालच्या पातळीला जातील यावर माझा विश्वास बसत नाही। बेबी, काय सरू, तुम्ही दुर्गा वहिनींच्या रागाचा हा असा गैरफायदा घेतला? सिरियसली? आज तुम्ही लीला बरोबर जे काही वागलायत ना, ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आज जे काही पेरताय ना ते एक ना एक दिवस तुमच्या विरोधात नक्की उगवणार। किती चांगलं चाललं होतं सगळं, पण सगळे किती आनंदात होतो, आणि हे असं अचानक कसं काय घडलं देव जाणे। दुर्गाचं बाळ गेलं, लीलाला असं अपमानित होऊन घराबाहेर जावं लागलं। लीलाची काही चूक नसताना तिच्यावर असं का झालं आहे? कसली शिक्षा देतो आपण तिला? तिच्या चांगुलपणाची, प्रामाणिकपणाची, तिच्या निरागस स्वभावाची शिक्षा देतोय आपण तिला। बरी झालं होतं आपल्या हातामध्ये आपण तिला दगडाची किंमत दिली। नवरा म्हणून कमी पडलोय, एक बायको म्हणून त्यांनी सगळे कर्तव्य पार पाडले, पण मी काही करू शकलो नाही। नाही अभिराम, असं नाही बोलायचं बाळा, अशी हिम्मत नको हारू।
तुला लीलाला धीर द्यायचंय बाळा. हे अशा छोट्या दुराव्यानं तुमचं नातं संपणार नाही. तुला आणि लीलाला कोणीच वेगळं करू शकणार नाही बाळा. तू हिंमत नको हारू. लीलाला आता तुझ्या धीराची गरज आहे. तिच्यावर अन्याय नको होऊ देऊस बस. वाटल्यास तू तिच्या सोबत जाऊन राहा. नाही आहे, हे घर माझं आहे. यातली माणसं माझी आहेत. सगळ्यांमध्ये आता गैरसमज झालाय, पण तोही मी दूर करीन. एवढे वर्ष तू या घराला बांधून ठेवलंस ना, त्याला मी असं तुटू देणार नाही आहे. आणि राहता राहिला प्रश्न लीलाचा. मी आमच्या प्रेमाला इतक्या सहजपणे हरू देणार नाही आहे. मी एका वचनासाठी तिला दिलेले 7 वचन मोडणार नाही. एका सासूला, तुझ्या सुनेला आणि माझ्या बायकोला तिचा मान सन्मान